हॅलो, स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप माझ्या मैत्रिणींना शुभेच्छा. तर अशी होती सकाळी सगळं म्हणजे पारसांगण वगैरे झाडणं झाल्यावर माझी रांगोळी वगैरे काढणं झाली आणि मग पूजेची तयारी करायची होती. एरवी खूप घाई असते डब्याची, पण आज डबा वगैरे काही करायचं नव्हतं, त्यामुळं ठरवलं होतं की अगोदर आपलं सगळं पूजेचं यथासांग सगळं करून घ्यायचं आणि मग बाकीच्या स्वयंपाकाला सुरू करायचं. तर मग जेव्हा पूजेसाठी फुलं आणत होते तेव्हा अशी सगळी छान रंगीबेरंगी फुलं बाहेर आलेली होती. तर पण पूजेसाठी तरीही काही चालत नाहीत म्हणलं, पण छान दिसत होतं मनमोहक असं. तर अशी पूजेची तयारी करायची होती. वटपौर्णिमा हा सण आपल्या सगळ्या मैत्रिणी खूप आनंदाने साजरा करत असतात. आणि सत्यवानासाठी सावित्रीने हे फार मोठं तप केलं होतं, व्रत केलं होतं आणि सत्यवानाला तिने यमराजाकडून परत आणलं होतं, अशी आख्यायिका आपल्या सगळ्या मैत्रिणींना माहिती आहे. आणि वटपौर्णिमा हा सण असं एक ऋतू पण इतका सुंदर असतो की खूप उन्हाळाही नाही आणि खूप पावसाळाही नाही, अशा ऋतूमध्ये हा सण येतो वटपौर्णिमेचा. आणि छान वाटतं. थोडीशी हिरवळ, थोडंसं जरी सुकलेलं असेल तर थोडी हिरवळ, थोडं हे कलरफुल सगळं असं वातावरण आणि चैतन्यमय वातावरण झालेलं असतं. तर मग फुलं वगैरे आणल्यानंतर मग मी करून घेतली पूजा देवाची. कारण सगळ्यात सुरुवातीला आपल्या कुलदेवीचा मान आपण करत असतो, कुलदेवीची पूजा करत असतो. अशा पद्धतीने यथासांग सगळी पूजा करून घेतली. आणि हे माझ्याकडे शिवलिंग जे आहे ते आहे स्फटिकाचं. तर छानपैकी अशी पूजा वगैरे करून घेतली ना, खूप छान वाटतं. आणि बऱ्याच वेळा असं होतं आपल्या सगळ्या मैत्रिणींचं की सकाळची स्वयंपाकाची घाई असते, सगळ्यांना जायची घाई असते. आणि मग आपण काय करतो की सगळ्यांचं झाल्यावर सगळे म्हणजे ज्याचे त्याच्या कामासाठी गेल्यावर आपण पूजा करतो. पण आज अगोदर पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग मी आणि दीक्षा म्हणजे माझी सूनबाई आहे, मग आम्ही दोघी निघालो वडाच्या पूजेसाठी. तर वडपूजन करायचं, तर याची तयारी पण म्हणजे तशी कालपासूनच आमची तयारी करण्याची इच्छा होती, पण असं काहीतरी होतं आणि काहीच तयारी करण्यात आली नाही. तर सकाळपासून हीच तयारी सुरू होती आणि हे पाहतो मी आमच्या मागे कियांशचं सुरू होतं. आणि आम्ही लवकर जो सकाळचा मुहूर्त आहे त्याच मुहूर्तावर पूजा करणार होतो, म्हणून आम्ही पटकन आलो. आणि त्यावेळेला फक्त तिथं गुरु येऊन बसलेले होते आणि आमच्या अगोदर 1-2 मैत्रिणी तिथं पूजा करत होत्या. तर हे सगळं पूजेचं सगळं यथासांग सामान घेतलं, साहित्य, आणि आम्ही दोघीजणी इथं पूजेला आलो होतो. तर पूजा करताना किती मनोभावे आपण सगळ्या गोष्टींची पूजा करत असतो. कुठलीही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्या व्रतवैकल्यांना खूप महत्त्व आहे. आणि हे सगळं स्त्रीच्या मागे का लावलं आहे, असं बऱ्याच जणींना प्रश्न पडतो. पण स्त्री हे सगळं खूप छान पद्धतीने करू शकते. तिच्यामध्ये एक तेवढी शक्ती असते की ते सगळ्या गोष्टी ती खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने करू शकते. तर ह्या दोघीजणी आमच्या अगोदर पूजा करत होत्या. तर प्रत्येक स्त्री ही मनोभावे तिची पूजा करत असते. प्रत्येकीची त्यामागची भावना वेगवेगळी असते. ह्या ज्या ताई आहेत ह्या 108 फेरे ह्या वडाला मारत होत्या आणि ही कियांशचं लुडबुड करणं सुरू होतं. आणि असं काही करायचं असलं की कियांशला खूप सगळं आवडतं. कुठलीही पूजा असेल, काय असेल, कियांशचा मध्ये सुरू असतं. त्याला खूप उत्सुकता असते या सगळ्या गोष्टी पाहण्याची. तर ह्या ताईंनी शेंगदाणे सोबत आणले होते आणि 108 प्रदक्षिणा ह्या वडाला मारत होते. तर आपण सगळ्यांनी 7 फेरे मारतात एवढंच पाहिलं, पण प्रत्येकीची भावना वेगळी. तर 7 फेऱ्यांमागचंही खूप म्हणजे वेगवेगळे मनात आपल्या हे असतात की आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपली संतती म्हणजे चांगली व्हावी, संततीला व्यवस्थित सगळं समृद्धी मिळावी, हे प्रत्येक फेऱ्यामागचं एक कारण असतं. आणि आपल्या घरात धनधान्याने संपन्नता यावी, ह्या सगळ्या म्हणजे मनात प्रत्येक स्त्रीच्या मनात ह्याच भावना असतात की आपलं घर सुखसंपन्न असावं, घरात समृद्धता असावी, धनधान्याने भरलेलं असावं, घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता नसावी, घरातलं वातावरण चांगलं असावं, कुठलेही वादविवाद घरामध्ये नसावे. ही सगळी भावना या जेव्हाही पूजा करते एखादी स्त्री, तेव्हा ती हे सगळं मनोभावे म्हणत असते की माझ्या घरात सगळं काही व्यवस्थित असू दे. तर ह्या ताईंच्या 108 प्रदक्षिणा झाल्या होत्या आणि त्या अगदी घामाघूम झाल्या होत्या. सकाळचं वातावरण थोडंसं असं वेगळंच वातावरण झालेलं होतं. एकदम थंडही नाही आणि एकदम गरमही नाही, असं वातावरण होतं. आणि त्यांना खूप घाम आलेला होता. आणि त्यानंतर मग म्हणलं मी करून घेते पूजा वगैरे. आणि दीक्षा थांबलेलीच होती, तर तोपर्यंत त्या ताई म्हणल्या मी दीक्षाची ओटी भरून घेते. आणि त्यांनी दीक्षाची ओटी भरली. ओटी भरणंसुद्धा आपल्या म्हणजे संस्कृतीमध्ये ओटी भरण्यालाही खूप महत्त्व आहे. तर ओटी भरताना आपण पाहतो की सगळे फळं आपण ओटीत घालत असतो, सुके आणि ओले असे फळं असतात आपल्या म्हणजे ओटीमध्ये. आणि हे दीक्षाचं रील विसरलं होतं, म्हणून की अशी गडबड सुरू होती तिला रील आणून देण्याची.
तर मग ओटी भरताना जे फळं आपण घालतो तर ते फळं म्हणजे एक फळ मिळणं असं जे म्हणतो आपण, तर ते असतं यामागची भावना. आणि त्या सगळ्या ओटी भरताना आपण फळं घालत असतो, सुके आणि ओले. तर अशा पद्धतीची फळं ओटीत घालतात आणि त्याचबरोबर एखादं धान्य, मग तांदूळ असतील किंवा मग गहू असतील, तर अशा पद्धतीने ओटी आपण भरत असतो. आणि ती ओटी भरणं म्हणजे एक समृद्धता असं मानलं जातं. तर म्हणजे ओटी आपण एकमेकींची भरत असतो या दिवशी. आणि त्यामध्ये आंबा हा आवर्जून असतो. त्या दिवशी आपण वडाची जेव्हा पूजा करतो तर वडाला अगोदर पाणी घालायचं, अर्पण करायचं पाणी. त्यानंतर वडाची पूजा करायची आणि सावित्रीला प्रतिरूप मानून वडाच्या खाली, वडाच्या झाडाखाली सावित्रीला प्रतिरूप मानून आपण म्हणजे तिथे ओटी भरायची खणा नारळाने, म्हणजे सावित्रीची ओटी भरेल अशी. तर हे केंश सुरू होतं, मला पण हे करायचे. तर त्याला मी सांगितलं की हे मुलांसाठी नसतं आणि मग तो गेला. असं म्हणलं जातं की वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं साक्षात म्हणजे निवास या वडाच्या झाडात असतो आणि त्या पद्धतीने आपण त्याची पूजा करत असतो. त्याचबरोबर जर सायंटिफिक रिझन आपण जर पाहिलं तर वडाच्या झाडामधून खूप मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन आपल्याला मिळत असतं, शुद्ध हवा मिळत असते आणि म्हणूनही वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तर अशा पद्धतीने पूजा करायची होती. आणि कियांश मस्त असं गुरुच्या बाजूला बसला होता आणि तिथं जी वाळू पडलेली होती त्या वाळूतले त्याने शंख शिंपले वेचून त्याचं काउंट करणं सुरू होतं. मग घरी आम्ही पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक केला होता आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. अगोदरच नैवेद्य दाखवून गेलेलो होतो आम्ही पूजेला जाण्या अगोदर. तर अशा पद्धतीने यथासांग पूजा करून म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे महानैवेद्य असं मानलं जातं. आणि प्रत्येक सणाला म्हणूनच आपल्याकडं पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची प्रथा आहे. तर अशा पद्धतीनं पूर्ण स्वयंपाक आम्ही करून पूजेला गेलो आणि पूजा वगैरे यथासांग करून तिथं नैवेद्य अर्पण करून आम्ही आलो. त्यानंतर 1 वाजता आमचा देवांश येणार होता स्कूलमधून. कियांशला तर आज सुट्टी होती. मग देवांशची बस आली आणि मग ती पण उत्सुकता होती की देवांशला आपल्याला स्कूलमधून घेऊन यायचं. तर घराच्या थोडं बाजूलाच बस आली आणि आम्ही म्हणजे मी, भूषण आणि दीक्षा आम्ही तिघंही गेलो, कारण मला खूप उत्सुकता होती देवांशला बसमधून घेण्याची. मग आम्ही सगळेजण गेलो देवांशच्या बसमधून त्याला आणण्यासाठी आणि हा आला देवांश. तर खूप छान अशा पद्धतीने आमचा दिवस गेला. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. बाय.